महाराज म्हणजे हे गुरुतत्वच आहे ना, है ना. दत्त संप्रदायाचं जरी म्हटलं, हे सगळे तिघही हे दत्तरूपच आहेत. हे गुरुतत्वच आहे. ते सगळे दत्ताचेच अंश आहेत. फक्त वेगवेगळ्या वेळेवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी अवतार कार्य झालं. म्हणजे जिथे ज्या समाजाला गरज असेल की आता इथे भक्ती मार्गाला समाजाला लावायचं, तिथे त्यांनी अवतार घेतला. माऊली म्हणजे कोण हो? आई. आपण पडलो खाली, आपल्याला काही लागलं तर किती मोठा असो वयाने, तो आई ग असं म्हणतो, असंच येतो. ते अवधूत आहे ना, ते अंश आहेत. जे अंश असतात त्यांना या भौतिक गोष्टींची हे गरजच नसते, फिकिरच नसते. ते त्यांच्यात मग्न असतात. कारण की त्यांची ती फकिरीच असते. फकिरीच असते. ती ओंकारेश्वराची कन्या, म्हणजे ओंकारेश्वर कोळ्याची कन्या नर्मदा. आणि तेच मुळात गजानन महाराज होते. हो. स्वामी समर्थांनी गजानन महाराजांना पुढचा तपस करण्यासाठी पाठवलं. वेलकम टू इनोटॉक्स. जय गजानन. जय गजानन. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. दत्त संप्रदाय म्हणलं की शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा हे तिघही चट्ट दिशी आपल्या मनामध्ये येतात. तुम्ही समजा पुण्यातले असाल तर पुण्यातल्या दत्त मंदिरामध्ये देखील गुरुदेव दत्तांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साईबाबा यांचे 3 मोठे भव्य दिव्य असे फोटो लावलेले आहेत. त्यापैकी स्वामी समर्थ हे देऊळ बंद याच्यामुळे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. शिर्डीचे साईबाबा तर सगळ्यांना माहितीच आहेत. पण शेगावचे गजानन महाराज यांबद्दल फारसं मला आजपर्यंत माहीत नव्हतं. काही दिवसांपूर्वी इनोटॉक्सवरती आपण आरती वडोदकर मॅडम बरोबर ह्युमन टेलिपॅथी हा विषय घेऊन एक एपिसोड शूट केला होता. त्या एपिसोडची चर्चा करत असतानाच असंही जाणवलं की आरती वडोदकर मॅडम या गजानन महाराजांच्या एकनिष्ठ भक्त आहेत. ज्या वेळेला त्यांच्याकडनं वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले, त्यावेळीच आम्ही ठरवलं की आरती वडोदकर मॅडम बरोबर ह्युमन टेलिपॅथीबद्दल एक एपिसोड तर करायचाच, पण गजानन महाराज आणि गजानन महाराज कोण होते, त्यांना आलेले अनुभव कसे होते, गजानन महाराजांनी घडवलेल्या लीला काय होत्या, शेगाव संस्थानामध्ये काम कसं असतं, या सगळ्या गोष्टींबाबतीत देखील आपण एक एपिसोड करायचा. कदाचित त्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजचा एपिसोड. तर आरती वडोदकर मॅडमची नव्याने ओळख करून देण्याची तर गरज नाहीच, तर मी त्यांना इनोटॉक्सच्या या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा बोलवतो. आरती मॅडम, वेलकम टू इनोटॉक्स. जय गजानन. जय गजानन. गजानन महाराजांबद्दल तर आपण बोलूच, पण गजानन महाराजांबद्दल बोलण्यापूर्वी इनोटॉक्सचे आमचे दर्शक जे तुम्हाला पहिल्यांदा बघतायत त्यांना तुमची ओळख करून द्याल का? हो, नक्कीच. तू जसं म्हटलं तशाप्रमाणे मनसंवादिका किंवा ह्युमन टेलिपॅथी, त्या संदर्भात सांगायचं झालं तर समोरच्या व्यक्तीच्या मनात काय घडामोडी चालतात किंवा त्याच्या भविष्यात काय लिहिलेलं आहे, हे मी तुम्हाला पाहून, तुम्हाला न पाहता, नुसत्या फोनद्वारे किंवा तुमचा फोटो असेल तरीही मी प्रत्यक्ष व्यवस्थित तुम्हाला सांगू शकते. तसा तुम्हाला विश्वास बसेलच असा नाही, पण ज्या घटना मी सांगेल आणि त्या तशाच तुमच्या आयुष्यात उतरल्या, मग तुमचा नक्कीच विश्वास बसेल. बरोबर. म्हणजे तुम्ही उपाय सांगाल, आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं तसं, आणि ते श्रद्धापूर्वक समजा लोकांनी केलं तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये बदल निश्चितच दिसेल. निश्चितच. जिथे श्रद्धा येते किंवा श्रद्धा आणि सबुरी साईबाबा म्हणून गेले, तसंच गजानन महाराज सुद्धा श्रद्धेबद्दल नक्कीच बोलले असतीलच. गजानन महाराजांचा हा तुमच्या आयुष्यामध्ये पहिला सहवास तुम्हाला कधी जाणवला? तसं बघितलं तर लहानपणापासूनच, म्हणजे माझी आई फार देवभक्त होती. आमच्याकडे देवीचं ठाणं आहे. नागपूरला खूप मोठं रेणुका देवीचं ठाणं आहे आणि आई देवीची खूप सेवा करायची. पण त्याच्यासोबत महाराजांची सुद्धा ती
तेवढ्याच म्हणजे काय म्हणतात त्याला, ताकदीने. ताकदीने ती महाराजांची पण सेवा करायची. हं. तिच्याकडनं जी काय आज माझ्याकडे सेवाभाव आला असेल किंवा जी काय भक्ती मार्ग जो असेल माझ्या जवळ, हं. तो सगळा तो तिच्याकडनंच आला. हं. आणि महाराजांचं माझ्या आयुष्यातलं पहिलं असं की माझं लग्न झालं. लग्नानंतर मी मूळ आधीची कोकर्डेकर हं. आणि आता वडोदकर. हं. लग्न झाल्यानंतर माझे काही दिवस खूप छान गेले, आनंदात, अगदी जसा संसार असावा तसं सगळं छान झालं. हं. पण मधला काळ असा आला 2004-5 नंतर माझ्या आयुष्यात महाराज काय आहेत ते खरंच तेव्हा मला महाराजांनी दाखवलं. 2005 मध्ये माझ्या मिस्टरांची काही बॉसशी वादविवाद झाले आणि नोकरी सुटली. नोकरी सुटल्यानंतर आता काय? त्या दरम्यान रिसेशनचा पण काळ होता. सगळीकडे अप्लाय केले, पण जॉब काही मिळत नव्हता. मी एका छोट्या शाळेत जुजबी टीचर म्हणून एक नोकरी करायची, नंतर काही ट्युशन्स घ्यायची. त्याच्यात आम्ही आमचा संसार करायचो. मला 2 मुलं. असं असताना पण डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह. आता तरी आपण सगळ्या गोष्टी समजून घेतो, की ठीक आहे, म्हणजे पुरुषांनीच नोकरी केली पाहिजे असं नाही. स्त्रियांनी नोकरी केली, पुरुषांनी घर सांभाळलं तरी आजकाल चालवून घेतात काही ठिकाणी. पण त्या काळात असं नव्हतं. तेव्हा असं बघितलं जायचं, की पुरुषच नोकरी करतात आणि स्त्रियांनी घर सांभाळायचं. हा तेव्हा भाग होता. त्यांनासुद्धा, माझ्या मिस्टरांनासुद्धा हे व्हायचं, की त्रास व्हायचा, की हिच्या एकटीवर पडते आणि मी काही करू शकत नाही आहे. घरचे माझे सगळे खूप छान आहेत. म्हणजे माझ्या सासरचे छान आहेत, माझ्या माहेरचे छान आहेत. ते मला मदत करायचे. पण कसं असतं ना, जेव्हा तुमच्यावर वेळ येते, तेव्हा ती मदतसुद्धा तुम्हाला असं वाटतं, की अरे, नको आपल्याला कोणाची मदत. आपण आपल्या पायावर का नाही उभं राहायचं? मग तिथे ला गजानन महाराजांचं मंदिर आहे. तिथे मी जायची रोज. शाळा झाली की पायीच जायची. कारण शाळा आणि ते जवळपास 2 किलोमीटरचं अंतर असावं. पण मी तिथे जायची, बसायची आणि महाराजांना म्हणायची, "महाराज, काय तुम्ही ही परिस्थिती आणली माझ्यावर?" त्यांच्याशी भांडायची, रडायची, की "नाही, मला तुम्ही याच्यातून बाहेर काढा. आता जर तुम्ही मला बाहेर काढलं नाही तर बघा." म्हणजे हं. इथपर्यंत त्यांच्याशी माझा संवाद असायचा. एक वडिलांचं आणि मुलीचं कसं नातं असतं ना, तसंच मी सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत बोलायची. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना महाराजांचीच कृपा, अ, नवीन नोकरी मिळाली. छान झालं. म्हणजे असं वाटलं चला आता आपले दिवस पलटतील. पण पुन्हा ठरवलं असेल त्यांनीच, की अजून याच्यापेक्षा हिला काहीतरी चांगलं द्यावं. हं. ती नोकरी गेली. पुन्हा 6 महिने अ, अडचणीचा काळ. आता कसं करावं? तर 6 महिने वाट पाहिली. पुन्हा अप्लाय सगळीकडे केलेत त्यांनी. त्यांना औरंगाबादमध्ये व्हिडिओकॉनला छान नोकरी मिळाली त्यांच्या भावाच्या मदतीने. हं. आणि तिथून महाराजांनी माझं आयुष्य सगळं बदलून दिलं. म्हणजे हा माझा आणि महाराजांचा जो खूप जवळचा संबंध तो तिथून सुरू झाला. खूप जणांना ना गजानन महाराज नेमके कोण हे माहिती नसतं. म्हणजे अर्थात आपण दत्त संप्रदाय म्हणलं आणि दत्ताचा फोटो बघितला, की दत्ताच्या फोटोच्या भोवती हे तिघही सत्पुरुष असतातच. हो. पण गजानन महाराज म्हणजे कोण? हे समजा कोणी तुम्हाला विचारलं, तर तुम्ही काय सांगाल? महाराज म्हणजे हे गुरुतत्वच आहे ना, हं. है ना? दत्त संप्रदायाचं जरी म्हटलं, तरी तो शेवटी हे सगळे तिघही हे दत्तरूपच आहेत. हे दत्तरूपच आहे. गुरुतत्वच आहे. ते सगळे दत्ताचेच अंश आहेत. हो. फक्त वेगवेगळ्या वेळेवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा त्यांनी अवतार कार्य झाला. अवतार कार्य झालं. म्हणजे जिथे ज्या समाजाला गरज असेल, की आता इथे भक्ती मार्गाला समाजाला लावायचं, बरोबर. तिथे त्यांनी अवतार घेतला. म्हणूनच गजानन महाराजांनी कदाचित अकोल्याच्या शेजारी हो, शेगाव हो. या खामगाव गावामध्ये, जवळ. खामगाव जवळ हां. शेगाव या निवडलं. गावामध्ये त्यांनी क्षेत्र निवडलं. निवडलं. हां. शेगाव क्षेत्र निवडलं आणि हो. तिथे त्यांचं अवतार कार्य अवतार त्यांनी कार्य. केलं. गजानन महाराजांचा मंत्र किंवा स्वामी समर्थ म्हणलं की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. हो, शिर्डीचे साईबाबा म्हणलं की श्रद्धा आणि सबुरी. हो. गजानन महाराज म्हणलं की गण गण गणात बोते. हां. या गण गण गणात बोते चा अर्थ खूप पटकन मनामध्ये येत नाही. हां. काय असेल बरं त्याचा अर्थ?
त्यांनी म्हणजे हा जो मंत्र आहे हा दिव्य मंत्रच आहे. हम्म, तुम्ही हा मंत्र जसा आपण म्हणतो म्हणजे जेव्हा आपल्याला खूप चिंता निर्माण होतात आपण म्हणतो भिवू नकोस, हम्म, मी तुझ्या पाठीशी आहे. हो. पाठीशी म्हणजे काय हो? मी पाठीशी तुम्हाला म्हणजे मागे कोणीतरी मागे आपलं आहे. कोणीतरी आहे तसं नाही. हम्म, मी तुम्हाला म्हणजे उदाहरण सांगते. म्हणजे आत्ता काही दिवसांपूर्वीच घडलंय माझ्या मुलासोबत. हम्म, त्याचं नाव संस्कार आहे. हम्म, तो झोपला होता. हम्म, झोपला असताना त्याला स्वप्नात स्वामी आले. हम्म, हं? आता मी हा एपिसोड आपला महाराजांचा आहे. हो. पण कसं ते गुरुतत्व एक आहे एकच किंवा आहे. कसं मंत्रांचे तो मंत्र कसा सिद्ध असतो हम्म, हे तुम्हाला सांगते. तर तो झोपला होता. त्याला असं लक्षात आलं की स्वामी आलेत, चल म्हणे माझ्यासोबत. तो असा हवेत गेला. हवेत गेल्यावर सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत ज्या घडत होत्या त्या सगळ्या हवेतच घडत होत्या. तो म्हणाला की स्वामींना विचारलं त्यांनी, "स्वामी, मी जे काही मागेल ते तुम्ही द्याल का?" हम्म, स्वामी म्हणाले, "हो, हम्म, देईल. तू सकारात्मक माग मला, मी सगळ्या सकारात्मक गोष्टी देईल. तू नकारात्मक जरी बोलला तरी मी ती गोष्ट देईल. कारण की मी प्रत्येकाला हो असंच असंच म्हणतो. म्हणतो. ते तू तुझं ठरव की तुला काय मागायचंय." हम्म, मग त्याला असं वाटलं की एक कुठेतरी युद्ध आहे. तिथे युद्धात स्वामी म्हणाले, "तू आता तिथे जा, तुला तिथे गरज आहे. त्याची गरज तू तुझी तिथे आहे. गरज तुझी तिथे आहे. गरज तिथे आहे." हम्म, तर तो गेला. युद्धातूनही बाहेर त्याला स्वामींनीच काढलं. बरं आता आपण युद्ध कुठल्या प्रकारचं समजू शकतो? भौतिक युद्ध असेल का? नाही. नसेल. पण ती आज त्याच्यासोबतच्या ज्या घटना घडतात आहे, हम्म, आज त्याचं नुकतंच बी कंप्लीट झालेलं आहे. हम्म, तर आता येणाऱ्या ज्या त्याच्यासोबतच्या ज्या घटना आहेत, हम्म, नोकरीचा शोध आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, तेच त्याचं युद्ध आहे. हम्म, त्याच्यातूनही स्वामींनी त्याला बाहेर काढलं. बरोबर. मग स्वामी म्हणाले, "भिवू नकोस, मी हम्म, तुझ्या पाठीशी आहे." हम्म, पाठीशी म्हणजे ते प्रत्यक्ष पाठीशी असतात नाही. हम्म. तर ते आपल्या बॅकला असतं, मागच्या माइंडला असतं. मागच्या माइंडला असतात. हां, इथे. किंवा याचा तसंही एक म्हणतात. दुसरा एक म्हणजे अर्थ. हे खूप सुंदर होतं कारण की आजपर्यंत भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हां, असा मागे असलेला एक सपोर्ट तर हे जाणवतच होता स्वामी समर्थांचा. बरोबर. पण तुम्ही जेव्हा पाठीशीचा अर्थ पाठीच्या कण्याशी सुद्धा समजा जोडू शकत असाल, हो, ज्याला आपण इडा, पिंगळा आणि सुषुम्ना नाडी म्हणतो, किंवा बरोबर. त्या सुषुम्ना नाडीमध्ये तो सगळा आपला कॉन्शियसनेस असतो, ती कॉन्शियसनेस असतं. चेतना असते. बरोबर आहे. आणि त्या नाडीमध्ये आपला पास्ट, प्रेझेंट, फ्युचर हे तिन्ही असतं, बरोबर आहे. अशी मान्यता आहे. हो. तर अशा वेळेला समजा श्री स्वामी समर्थ म्हणलं काय, किंवा गणगण गणावत बोते म्हणलं काय, हां. किंवा साईनाथाय नमः म्हणलं काय, किंवा गुरुदेव दत्त म्हणलं काय, तर मला वाटतं त्या ठिकाणी सूक्ष्म देहानी ती सगळेच. चेतना की ती गुरुतत्व येऊन उभं राहतं तुमच्या खरंच, पाठीशी. खरंच, खरंच. पाठीशी नाही असाच ते अर्थ लावावा ते आपण. सोबतच असतात. ते ते सोबतच असतात. पाठीशी म्हणजे आपल्या तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं हम्म, सूक्ष्म नाडीशी, हम्म, तशाप्रमाणे ते आपल्या तिथे असतात. बरोबरच असतात. बरोबरच असतात. खूपच सुंदर. तसंच मी असं बघितलंय की म्हणजे शेगावला जरी गेलं की शेगावला जे तिकडचे सेवेकरी असतात ते भक्तांना माऊली म्हणतात, हो, किंवा गजानन महाराजांना सुद्धा प्रेमाने माऊलीच म्हणलं हो, जातं. हो. तर गजानन महाराजांना माऊली का म्हटलं जातं त्याची पण काही त्याचं पण काही कारण आहे का? माऊली म्हणजे कोण हो? आई. आई. हम्म, आपण पडलो खाली, आपल्याला काही लागलं, हम्म, तर किती मोठा असो हम्म, वयाने, तो आई गं असं म्हणतो. असंच बरोबर. येतो. हो. तर जेव्हा आपल्याला कुठली संकट किंवा आपली बिकट परिस्थिती, बिकट किंवा संकट हे जी आहे हे आपण नावं दिलेली आहे. हम्म, पण ही परिस्थिती जी काही असते, हम्म, ही शेवटी जेव्हा आपल्याला असह्य होते, हो. तेव्हा आपण कोणाची आराधना करतो? गुरुतत्वाची, गुरुतत्वाची गुरुची, म्हणजे सद्गुरूंची. माऊलीचीच आपण आराधना करतो. आपल्याला काय वाटतं? हम्म, म्हणजे साधं आपल्याला लागलं तरी आई पटकन येते ना, बरोबर. की अरे आपल्या लेकराला लागलाय, तर बरोबर. आई आई येते. बरोबर. वडील असतात. पण वडिलांपर्यंत ती भावना तशा पोहोचत नाही, जितक्या आईपर्यंत पोहोचतात. बरोबर. तर त्यामुळे माऊली म्हणून जर का तुम्ही आर्त घातली त्यांना, हो. ते तर निश्चितच महाराज तिथे येतील. येऊनच उभे असतात. निश्चित. तशीही सोबत असतातच बरोबर. तुमच्या, पण तुम्हाला त्या अनुभवातून स्वतःची अनुभूती देतील. अगदी बरोबर. आणि तुम्ही सांगितल्यावर तेच अजून 2 घटना अशा डोक्यामध्ये येत होत्या, की कुठलाही सद्गुरू
म्हणजे माझे स्वतःचे गुरु सुद्धा मोहनजी सुद्धा म्हणतात की ज्या गोष्टी तुला सहन होणार नाहीत हं. त्या तू माझ्यावर सोडून दे, सोडून दे. त्या बरोबर. मी बघून घेतो काय हो. करायचं. ज्या सहन होतील तेवढ्या फक्त तू कर. सहनशीलतेने कर. पुढे करत राहा. बरोबर. तसाच प्रत्येक सद्गुरू हेच सांगत जातो ना की मी इथे आहेच, तुझा एकदा लढा झाला की जे तुला जमत नाहीये की आता ते इथे माझ्यावर सोडून दे हां, सर्वस्व इथे सगळं आणि विसरून संपलं. जा. सगळं आता इथे संपलं. हां. माझी सहनशक्ती संपली, हं. माझी विचार करण्याची सहनशक्ती संपली, माझी शारीरिक सहनशक्ती संपली, माझी मानसिक सहनशक्ती संपली. हो. जिथे तुमचं सगळं संपतं, हो. तिथे तुम्ही सोडून द्या. खरं जिथे तुमचं संपतं, हं. ती तुमची सुरुवात असते नवीन आयुष्याची, बरोबर. नवीन येणाऱ्या घटनांची. बरोबर. तसंच निसर्गदत्त महाराज म्हणून एक मुंबईमध्ये खूप मोठे अद्वैत गुरु असे होऊन गेले. हं. आणि निसर्गदत्त महाराजांना एका फॉरेनर त्यांच्या भक्तांनी एकदा विचारलं होतं की तुम्ही म्हणताय की माझं ऐकत ऐकत पुढे जा हं. किंवा गुरुचं ऐकत ऐकत पुढे जा, पण काय खात्री की तुमचं ऐकल्यावर माझं सगळं छानच होईल. तर त्याच्यावर निसर्गदत्त महाराज त्याला म्हणाले की अरे तसंही तुझ्या स्वतःच्या मनाने करून होत नाहीयेत ना गोष्टी. बरोबर आहे. मग जगायचंच असेल तर गुरुचं ऐकून जग ना. जगणं. तोच एक शेवटचा आदेश म्हणून ठरव हो, आणि ते विचार करूनच जग. बरोबर आहे. मग काय वाईट आहे त्याच्यामध्ये? काय गुरुवरती समजा विश्वास असेल, हां, गजानन महाराजांवरती विश्वास असेल, तर ते सांगतील तीच पूर्व तीच दिशा म्हणून पूर्व पुढे दिशा जग. आणि ते तशा ह्यानी तुम्हाला सांगतात, मार्ग दाखवतात हं, महाराज, हं, की आता इथला मार्ग हा इथून तू बदल. हं, आणि असं नाही गुरु आपल्या ह्याच्यात आपण पाहिलं तर कुलदेवता हं. आणि आपण याचा मध्यबिंदू म्हणजे गुरु. बरोबर. बरोबर आहे. एखाद्या वेळेस कुलदेवतेचा कोप होऊ शकतो. पण हं. गुरु आपल्यावर म्हणजे काय म्हणतात आपल्याबद्दल कुठलाच वाईट विचार करत नाही. ते बरोबर. कधी तुम्हाला पनिशमेंट नाही करत. बरोबर. त्यामुळे ते त्यांचं असं की ठीक आहे, होऊन जाईल. बरोबर. म्हणजे आपण याला जर का थोडंसं रागवलं, हं. तर निघेल तो त्याच्यातून. तो बरोबर. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो. बरोबर. सांगण्याची पद्धत गुरुची जी आहे ती हं. ही वेगळी आहे. अगदी बरोबर. गजानन महाराज यांच्याबद्दल आपण समजा थोडंसं अजून पुढे गेलो, हं. तर पोथीमध्ये लिहिलेला पहिला प्रसंग की गजानन महाराज कसे अवतरले आणि कसे प्रकट झाले, हो. त्या प्रसंगामध्ये असं दिसतं की जेव्हा गजानन महाराज दिसले हां. त्यांच्या भक्तांना त्यावेळेला, तेव्हा ते उष्ट्या पत्रावळ्यामधनं काहीतरी खात खात होते. होते. उकिरड्यावरती होते. हं. आसपास सगळं घाण फेकलेला होते. कचरा होता, हं. घाण होती. आणि आपण बघतोय किंवा बोलतोय एका सत्पुरुषाबद्दल. हं. तर सत्पुरुष ह्या भूमिकेमध्ये हं. गजानन महाराज उकिरड्यावरती प्रकट झाले होते. हं. तर हे किती कॉन्ट्रास्टिंग झालं ना? कॉन्ट्रास्टिंग आहे. बरोबर आहे. हं. बरोबर आहे. कसं असतं ना जे अ, अवधूत असतात हं. त्यांना कुठल्या याचं भानच नसतं ना. बरोबर. देहभान नसतं देहभान त्यांना. नसतं. हं, जागा कोणती आहे? ही स्वच्छ आहे का? मी इथेच बसेल असं नसतं. हं. ते स्वतःमध्ये मग्न असतात. त्यामुळे ते तिथे प्रकट झाले आणि उष्टापत्रावळीचं म्हणजे काय? की अन्नाची तुम्ही नासाडी करू करू नका. नका. हं. जे तुम्हाला मिळतं आहे, आज तुम्हाला तुमच्या नशिबाने मिळत आहे, तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळत आहे, बरोबर. त्याचा तुम्ही विचार करा हं. आणि जे दिलेलं आहे भगवंताने तुम्हाला, बरोबर. ते आत्मसात करा. हं. नको तू नुसतं उष्ट्या पत्रावळी अन्नाचीच नासाडी नाही, की तू तुझ्या विचारांची सुद्धा नासाडी करू नकोस. हं. हं. की तुला जे विचार दिलेले आहे, जे तुला जन्मतः जे तुझ्या ह्याच्यात आहे, तू बरोबर. तशा ह्याने वाग ना. बरोबर. तू का आजूबाजूचं वातावरणाचा परिणाम तू तुझ्या ह्याच्यावर करून घेतो आणि तू तुझे का विचार खराब करतोयस? बरोबर. नको करू. बरोबर. सोडून दे. चांगलं जे मिळतं आहे तुला ते आनंदाने तू तसंच जग. दुसरी एक कॉन्ट्रास्टिंग गोष्ट गजानन महाराजांबद्दल म्हणजे गजानन महाराजांच्या हातामध्ये हं. कुठल्याही फोटोमध्ये बघितलं तर त्यांच्याकडे चिलीम असते. बरोबर आहे. आणि चिलीम म्हणजे म्हणलं तर त्याच्यामध्ये तंबाखू असतो किंवा हो. बिडी असते ते हां. बेसिकली. आणि आपण तर म्हणतो बिडी तंबाखू करू नका, पण महाराज तर करायचे. हां. ते अवधूत आहे ना. हां. ते अवधूत आहे. त्यांना कोणत्या सवयी हो? त्यांना कुठल्या सवयी नसतात. बरोबर. जे तुम्ही द्याल हां. त्याचा तो नाश करतील. बरोबर. तर अशी काही जसं गोष्ट मगाशी आहे याबद्दल सुद्धा
विजय ग्रंथामध्ये लिहिलेली? हो, 9व्या अध्यायात आहे ना, हम्म. की ब्राह्मण होते, त्यांनी कबूल केलं होतं की बुटी देईल, म्हणजे त्या चिलमीमध्ये बुटी असते, बर. तर ती ते पितात, असं असं असतं असतं. असं. तर त्यांनी कबूल केलं. आता प्रत्येक वेळेस ते शेगावला यायचे, हो. दर्शन घ्यायचे आणि विसरून जायचे. शेवटी महाराज म्हणालेत, हम्म. अरे तू कबूल करतोय, कबूल केलेलं आहे मला, हम्म. तू नुसता फक्त कबूल केलंय, तू कर तर खरी, तो जो नवस माझ्यासाठी केलेला आहे तू तू पूर्ण तर कर. बरोबर. तू फक्त म्हणतोय. बरोबर. म्हणजे महाराजांचं म्हणणं असं हम्म. की तुम्ही बोलताना बोलता की महाराज माझं हे पूर्ण करा, मी तुम्हाला हे देईल. बरोबर. महाराज तुम्ही ते पूर्ण करा, मी तुम्हाला ते देईल. अहो पण ते पूर्ण करण्याची पण ताकद तर ठेवा. ताकद पण ठेवा. बरोबर. म्हणजे तुम्ही तरी ताकद, पाऊल उचला. हा, महाराज ताकद देतात तुम्हाला, सगळं असतं तुमच्याकडे, पण जेव्हा आपण संसारिक याच्यात असतो ना, तर तेव्हा या गोष्टी सगळ्या विसरून जातो. बरोबर आहे. आणि असंही हे सगळे सद्गुरू म्हणतात की गुरुची सेवा जितकी तुम्ही कराल, प्रेमाने कराल, म्हणजे जसं इथे तर नवसाचं आपण म्हणलं, हो. पण गुरुला जितकं तुम्ही द्याल हम्म. त्याच्या कित्येक पटीने गुरु तुम्हाला परत देतो. खरंच आहे, खरंच आहे. तसंच खरंच आहे. समजा चिलमीचा विषय बघितला किंवा बिडीचा विषय बघितला, हा. सिगरेटचा विषय बघितला, तर पुण्यामध्ये धनकवडी मध्ये शंकर महाराजांचं जे मठ आहे, हा. शंकर महाराज सुद्धा खूप सिगरेट प्यायचे. हम्म. आणि कदाचित एखाद्याने त्यांना विचारलं की महाराज तुम्ही तर सिगरेट पिताय पण आम्हाला पिऊ नका असं सांगतात, तर कसं काय? तर महाराज म्हणजे तशी अशी एक अजून एक समजूत पण आहे की हे सगळे सत्पुरुष त्या चिलमी थ्रू, त्या बिडी थ्रू, त्या सिगरेट थ्रू, त्या तंबाखू थ्रू आपले सगळे कर्म हे कंटिन्युअसली जाळत असतात. जाळत असतात, म्हणजे बरोबर. जे कर्म फेडायला कदाचित आपल्याला जन्मोजन्म लागतील, हो, ते हे 4-5 सिगरेटींमध्ये सुद्धा असं म्हणतात की कर्म ते फेडत असतात. फेडत असतात, बरोबर आहे. तसंच तिसरा एक पेहलू गजानन महाराजांचा म्हणजे, आणि या सगळ्या सत्पुरुषांचा, की गजानन महाराज हे निर्वस्त्र हम्म. असेच असायचे कायम. पण निर्वस्त्र असून त्यांना थंडी नाही, ताप नाही, काहीच नाही, काहीच नाही. पावसाचा गारवा नाही, काहीच नाही. नाही, सांगितलं ना, ते अवधूत आहे ना, ते अंश आहेत. जे अंश असतात त्यांना या सगळ्या भौतिक गोष्टींची हे गरजच नसते, फिकीरच नसते. फिकिरीच नसते, ते त्यांच्यात मग्न असतात. कारण की त्यांची ती फकीरीच असते असं आपण फकिरीच म्हणूया. असते. तसंच पुण्यामध्ये ना एक आठवण झाली म्हणून, पुणे स्टेशनवरती सुद्धा एक मस्तान बाबा म्हणून एक कदाचित ते अवधूतच असावेत, कारण की तुम्ही जे आता गजानन हा. महाराजांबद्दल सगळं सांगितलं, हा. तसेच ते निर्वस्त्र असतात, अनेक वर्षानुवर्ष तसेच असतात. कोणी सिगरेट दिली की अक्षरशः 2-4 मिनिटामध्ये 4-4, 5-5 सिगरेट ते संपवून टाकतात. त्यांना आवडते आणि सिगरेट, आणि आवर्जून प्रेमाने त्यांचं भक्तगण त्यांना सिगरेट आणून देतं. किंवा जे काही अन्न दिलेलं असेल ते खातात, आणि थंडी नाही, ताप नाही, अंगाला वास येत नाही आणि काहीच नाही. आणि अजूनही ते आहेत, आणि सगळ्यांची अशी मान्यता आहे की त्यांचं वय, शारीरिक वय हे 100 वर्षापेक्षा देखील जास्ती जास्त. असं असेल. बरोबर. तर कदाचित हे सगळे अवधूत किंवा सद्गुरू, सत्पुरुष जे आहेत त्यांची, यांना देहभानच नसतो, त्यामुळे देहभानच नसतो, कदाचित कदाचित ते तसं तसेच असावं. असतात. आणि ज्यांची भक्ती असते त्या म्हणजे महाराजांवरच, किंवा जर तुम्ही आता सांगितलं त्यांच्यावर, त्यांना त्या गोष्टीचा फरकच नाही पडत ना. फरकच पडत नाही. बरोबर. माझे महाराज आहेत, संपलं, ती माझी माऊली आहे, मला बाकी त्यांचं काहीच नाही, त्यांचा चेहरा हाच माझ्यासाठी आहे. गजानन महाराजांबद्दल तर आपण इथवर बोललो, आणि ते कसे म्हणजे अवधूत जे असतात ते कसे असतात, सत्पुरुष कसे असतात, त्यांना देहभान नसतो, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललो. पण ना आता कुतूहल असं निर्माण झालंय की गजानन महाराजांबद्दल काही अनुभव तुम्ही आम्हाला सांगाल का? काही लीला तुम्ही आम्हाला सांगाल का? कारण की त्यांच्या अवतार कार्यात त्यांनी विश्वास बसणार नाही अशा सुद्धा काही लीला केलेल्या आहेत. निश्चितच. गजानन विजय ग्रंथामध्ये तर जे अनुभव आहेत ही सगळ्यांना माहितीच आहेत, कारण की विजय ग्रंथाचं सगळेजण पारायण करतात. पण आजही महाराज आहेत आणि आजही आपल्यासोबत आहेत. याची अनुभव जी आहेत ती नागपूरला डॉक्टर जयंत वेलणकर काका आहेत. त्यांनी एक गजानन अनुभव असं म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे, श्री गजानन अनुभव असं पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकांमध्ये महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील ज्या व्यक्तींना महाराजांचा अनुभव आला आहे ती सगळी अनुभव त्यांनी त्याच्यात
नमूद केलेली आहेत. बरं, असं की त्याच्यात त्यांनी नावासकट म्हणजे कुठलाही अनुभव असेल तर तो नावासकट त्यांनी लिहिलेला आहे, की तुम्ही जर का क्रॉस चेक करायचं झालं, तर तुम्ही सहज क्रॉस चेक करू शकता, की "अरे हो का? असा अनुभव होता का?" कोणाला शंका येत असेल, तर तुम्ही सहज क्रॉस चेक करू शकता. वेलणकर काकांच्याच अनुभवापासून मी सांगते तुम्हाला. वेलणकर काकांना काही जण असं ठरलं होतं, की उपासना करायची म्हणून. हं. तर उपासना करायची आणि गजानन महाराजांचा फोटो हवा. तर गजानन महाराजांचा फोटो छोटा नको होता. त्यांची इच्छा होती, की मोठा फोटो असावा. पण आता सगळीकडे बघितलं, नागपूरला जेव्हा त्यांनी सगळीकडे पाहिलं, तेव्हा मोठा फोटो कुठेच त्यांना मिळाला नाही. अरे, आपण या दिवशी तर उपासना करतो आहे. त्यांच्या ह्याच्यात महिन्याचे ज्या 2 एकादशी असतात, त्या 2 एकादशीला तिथे मोठ्या प्रकाराने उपासना होत असते. अजूनही चालू आहे त्यांच्या इथे. तर मोठा फोटो नाही, तर कसं करायचं? ते विचार करत होते. जाऊ दे महाराज करतील काहीतरी, अशा त्यांनी विचार केला. पण तरी आपलं एक मन असतं ना, की याला विचारून बघायचं का, त्याला विचारून बघायचं का? अशा प्रकाराने त्यांचे एक पी-एच-डीचे स्टुडंट होते. त्यांना विचारलं, की "अरे, मला असा-असा फोटो हवा आहे." तर जे स्टुडंट होते त्यांचा मुलगा शेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होता. मग त्यांनी फोन केला, की "अरे, मला असा मोठा फोटो हवा आहे." "अरे सर, तुम्ही काही काळजी करू नका, मी पाठवतो." तेव्हा असं पटकन असं कोणी जातंय, येतंय, आपण पाठवतोय असा हा नव्हता. तर ते भाग नव्हता. तर त्यांनी काय केलं त्या मुलानी संस्थानात गेला. त्याला अनायाशा त्या दरम्यान मोठा फोटो मिळाला. त्यांनी एस-टी बसनी सकाळी पाठवला. तो संध्याकाळी काकांना मिळाला. दुसऱ्या दिवशी काकांनी सकाळी तो फ्रेम केला आणि अनुभवाच्या वेळेवर तो मोठा फोटो होता. ग्रेट. आणि अशाच प्रकाराने त्यांच्याकडे म्हणजे वेगवेगळी अनुभव आहेत त्यांची. ती अनुभवाच्या पुस्तकात आहेत लिहिलेली. त्यांच्याकडे महाराजांच्या पादुका, महाराजांचा मुखवटा आणि स्वतः महाराजांची मूर्ती. हं. ही अशीच वेगवेगळ्या अनुभवातून आलेली आहे. त्यांनी अ- ते नमूद केलेलं आहे सगळं त्या बरोबर. अनुभवाच्या पुस्तकात. अजून एखाद दुसरे अनुभव अजून सांगा. तुम्हाला त्या ह्याच्यातच एक अनुभव आहे. नागपूरचाच आहे. मुजुमदार म्हणून आहेत. सेंट्रल बुक डेपोचे म्हणजे त्यांचं सेंट्रल बुक डेपो आहे बर्डीवर. सगळ्यांना माहिती आहे की ते पुस्तक खूप जुनं आहे त्यांचं. त्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगते. अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. त्यांचं कसं झालं, एक दिवस ते पुस्तकांच्या दुकानात होते. दुपार झाली, गर्दी कमी झाली. एक साधू वेशात एक जण आलेत. ते म्हणाले, "अरे, मला तुझ्या नावाने पूजा करायची आहे. मला तू ₹51 दे." यांनी पण खूप जास्त आढेवेढे न घेता ₹51 त्यांना दिले आणि मी 8 दिवसांनी येतो. 8 दिवस यांच्या डोक्यातून निघून गेलं, की आपण कोणाला काही दिलेलं आहे वगैरे करून. 8 दिवसांनी ते साधू वेशातले पुरुष तिथे आलेत. त्यांच्याजवळ एक अशी काय म्हणतात, एक पुरचुंडी त्यांना दिली. म्हणे, "तू एक काम कर, ही सतत स्वतःजवळ बाळगत राहा. येणारे दिवस संकटाचे आहेत." हं. म्हणे, "ठीक आहे." त्यांनी घेतली आणि आपल्या चोर कप्प्यात ठेवून दिली. चोर कप्प्यात ठेवल्यानंतर काही दिवसांनी त्यांना इंदोरला जायचं होतं. ते इंदोरला गेलेत. इंदोरहून नंतर ते भोपाळला गेलेत आणि भोपाळहून निघताना सिहोर नावाचं एक गाव, ते एस-टीने गेलेत. एस-टीचं तिकीट काढताना ते होते आणि त्यांच्यासोबत एक जण शबनम बॅग घेऊन एक पुरुष होता. हं. त्यांनी पण तिकीट काढलं आणि तो यांच्यासोबतच अगदी त्यांच्या बाजूला जाऊन बसला. तर गाडी म्हणजे एस-टी निघाली. एस-टी निघाल्यानंतर सिहोर गावामध्ये त्यांची एक धडक बसली एक लोखंडी सळाख घेतलेल्या ट्रकसोबत. धडक इतकी प्रचंड होती, की खिडकीतून सळाखी सगळ्या आतमध्ये आल्या. यांच्यासमोर काही लोकं बसली होती, यांच्या मागे काही लोकं बसली होती. तर धडक इतकी बसल्या असताना ते एक सळाख जी आहे समोरच्याच्या पूर्ण याच्यातून शरीरात शरीरात गेली. घुसली. शरीरात घुसली कशाला? त्याचं ते शिर जे आहे, त्या माणसाचं शिर यांच्या मांडीत येऊन पडलं. अरे बापरे! समोरच्याचं शिर यांच्या मांडीत पडलं. हं. दुसऱ्या खिडकीतून सळाख यांच्या हातात गेली. हात त्यांचा तुटला आणि त्यांनी हात अक्षरशः उजवा हात तो डावा हातात पकडला.
मागचा जो होता त्याचाही असा म्हणजे त्याचं सुद्धा शिर तुटलं गेलं आणि ते बाजूला जाऊन पडलं. हं. यांचा फक्त हातावर आलं आणि बाजूला माणूस होता, त्याला काहीही झालं नाही. सगळीकडे आरडाओरड झाली, एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. सगळ्यांना दवाखान्यात हलवलं. भरपूर म्हणजे त्याच्यात बरीच लोकं गेलीत. तर यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. तर म्हणजे तिथे तेवढी ती सोय नव्हती, की हात पुन्हा जोडण्याची. तर म्हणजे तुम्ही विचार करा, तो व्यक्ती स्वतःचा हात, उजवा हात डाव्या हातात पकडतोय आणि त्या शेजारच्या माणसानी यांची बॅग वगैरे सगळं पकडून ठेवलेलं. यांना घेऊन तो भोपाळला गेला. हं. भोपाळला गेल्यावर तिथे मग ॲडमिट केलं. मग नंतर नागपूरला फोन केलेत, की असा-असा ॲक्सिडेंट झालाय. नागपूरचे लोकं आलेत तिथे. नागपूरच्या लोकांनी भोपाळच्या नातेवाईकांना सांगितलं. मग नातेवाईक तिथे गेलेत सगळे आणि तो माणूस ते सगळे येईपर्यंत तिथे त्यांच्यासोबत होता. ते लोकं आले, सगळं त्यांच्या सुपूर्द केलं आणि तो नंतर कुठे गेला, काय गेला, काही माहीत नाही आहे. हे पण त्या दरम्यान त्याचा पत्ता घ्यायचं विसरले, नंबर घ्यायचा विसरले, काहीच नाही. बरोबर. आणि पण पोहोचायला उशीर झाल्यामुळे हात काही पुन्हा वापस जोडला गेला नाही. पण म्हणजे तुम्ही विचार करा, महाराज तिथे होते म्हणून यांना त्या जाणीवासुद्धा झाल्या नाही, की आपला हात तुटलेला आहे. अगदी बरोबर. नाही आणि हे मग सत्पुरुष ते सदैव ते काहीतरी सांगतच असतात. त्याच्यानंतर काय झालं, मग त्या साधूनी सांगितलं होतं, की तुझ्या म्हणजे संकट गेलं, हं. की ती जी पुरचंडी आहे ती नर्मदेत तू सोड, विसर्जन कर. विसर्जन कर. हं. तर महाराजांचा आणि नर्मदेचा पण संबंध आहे. हं. म्हणून मग त्यांनी विचार केला, की नाही हे महाराजच होते हं. आणि जे आपल्यासोबत होते आणि ज्यांनी आपल्याला आधीच अ, सावध केलं. सावध केलं, हं. की बाबा तुझ्यासोबत मोठं संकट येणार आहे. तो मोठा खूप म्हणजे भयानक अनुभव आहे. तुम्ही महाराजांचा आणि नर्मदेचा सुद्धा संबंध आहे असं आत्ता म्हणालात. हां. तर तसा काही अनुभव या पुस्तकांमध्ये आहे का? नाही पुस्तकांमध्ये तर अजून आलेला नाही आहे. हं. पण आता तसं यांच्याच ह्याच्यात आहे, की त्यांनी नर्मदेचं अ, अ, काय म्हणतात विसर्जन केलं हं. नर्मदेचं. हं. नर्मदेचा आणि महाराजांचा जो संबंध आहे तो अध्याय 14 मध्ये आपल्या विजय ग्रंथामध्ये दिलेला आहे. काय आहे बरं ती गोष्ट? ती गोष्ट अशी आहे, की महाराजांचे जे भक्त होते, सगळ्यांना नर्मदेचं दर्शन घ्यायचं होतं. हं. सगळेजण म्हणालेत, की "महाराज चला आपण महाराजांचं म्हणजे नर्मदेचं दर्शन घेऊया." हं. तर महाराज म्हणाले, "नको रे, मी इथूनच घेतो." पण भक्तगण खूप आग्रह करत होते, म्हणून महाराज त्यांच्यासोबत गेलेत. जेव्हा तिथे गेलेत, तर आपण नर्मदेत कसं जायचं त्या तीरावर? ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं त्यांना. तर बोटीनी जाऊया म्हणालेत. सगळे निघालेत. बोटीनी गेल्यावर बोटीला छिद्र होतं. म्हणजे कसं झालं, काय झालं माहीत नाही. कोणालाच माहित कोणालाच नाही. माहीत नाही. हं. पण बोटीला छिद्र झालं. पाणी आतमध्ये यायला गेले. भक्तगण घाबरून गेले, की "महाराज आता कसं?" तर महाराज म्हणतात, "घाबरू नकोस. हं. आई म्हणजे नर्मदा माई आहे. हं. ती करेल आपलं रक्षण." हं. नर्मदा स्वतः प्रगट झाली हं. देवीच्या रूपातून. नर्मदेनी ती बोट तीरावर लावली हं. आणि मग सगळे म्हणाले, "ही कोण आली होती? म्हणजे ही देवी म्हणजे जी स्त्री होती ती कोण होती?" हं. मग महाराज म्हणतात, की "अरे, ती ओंकारेश्वराची कन्या म्हणजे हं. ओंकारेश्वर कोळ्याची कन्या नर्मदा. म्हणजे ओंकारेश्वरचीच जी मुलगी ती नर्मदा. ती तुमच्या मदतीला आली होती. तीच तुमच्या मदतीसाठी तीच आली. तिनेच तुम्हाला." मग त्यांच्या लक्षात आलं, की अरे आपण महाराजांना जबरदस्ती केली. कसं होतं महाराजांना जबरदस्ती केलेली नव्हती आवडत. बरोबर. ते त्यांच्या ह्याच्यात होते ना. हो. ते त्यांच्या मनाने वागायचे. बरोबर. त्यांना कोणाची जबरदस्ती आपण जबरदस्ती नाही करू शकत महाराजांना. आपण हट्ट करू शकतो, हं. की महाराज करा ना. पण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. किती सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लीला या सत्पुरुषांनी आणि गजानन महाराजांनी केले. शेगावमध्ये बसून हो. घडवल्या. घडवल्या. आणि खरंच म्हणजे याचं सगळ्याचं या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये तर आहेतच. श्री गजानन अनुभव या पुस्तकामध्ये. हो. आणि विजय ग्रंथाचं सुद्धा पारायण खूप जण खूप जण करत करतात. असतात. हो. पण मग
आज इनोटॉक्सवरती जे गजानन महाराजांबद्दल पहिल्यांदीच ऐकतायत किंवा गजानन महाराजांबद्दल क्युरिओसिटी ज्यांची आता वाढली असेल हां. आणि त्यांना समजा विजय ग्रंथ घेऊन पोथीचं पारायण करायचं असेल, हो. तर त्यांनी कसं करावं? काही संकल्प ठेवून पोथीचं पारायण करावं का रोज एक अध्याय वाचावा का कसं करावं? अ, तुम्हाला समोरच्याला कसं वाटतं आहे, की मी कसं करावं? हे त्याच्यावर आहे. बरं. आपण म्हणजे तसं बघितलं, हे 3 दिवसाचंही पारायण आहे, हे हं, 7 दिवसाचंही आहे. हं. हे एक आसनी पण पारायण करू शकतात. सहसा गुरुपुषामृतावर एक आसनी पारायण करतात महाराजांचं. बरं. हं. आणि याचे काही नियम असतात का नाही, या पोथीचे? नाही. काहीच नाही. शुचिर्भूत होऊन हं, भगवंताजवळ बसावं. हं, तिथे महाराजांची पोथी उघडावी. महाराज काहीच म्हणत नाही हो. हं. तुम्हाला कुठल्या गोष्टीचं काहीच त्यांचं बंधनच नाहीये. कारण की कारण ते स्वतः बंधनमुक्त आहेत ना. कारण असं म्हणतात ना, की अशी पुस्तकं वाचताना म्हणजे अशा हो, पोथ्या वाचताना शुचिर्भूत होऊन वाचावी. ते सूक्ष्म देहाने तिथे तुमच्या असतात, शेजारी आलेले असतात. असतातच. आज आपण बोलतोय, आज आपल्यासोबत पण महाराज आहेत. महाराज बसलेले आहेत. बरोबर. नक्कीच. पुढचा विषय असा बोलायचा होता आरतीताई, की स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि अगदी साईबाबा सुद्धा हो, यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक कनेक्शन आहे. आहे. कारण की आज मी शेगाव संस्थानाची पण एक Instagramवरती पोस्ट बघत होतो हं, आणि तिथे मला समजलं की अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी समर्थ आपलं अवतार कार्य करत होते, त्यावेळेला एक दिवस ते भक्तांना सांगत होते, की आज माझा गजानन येणार, आज माझा गजानन गणपती येणार, येणार. आज माझा गणपती गणपती येणार. येणार. आणि काही वेळानंतर तिथे त्यांच्यासमोर एक तेजपुंज असा बालक बालक आला आला. आणि तो आल्यावरती त्यांना खूप ते खुश झाले हो, आणि तेच मुळात गजानन महाराज होते. हो, मग स्वामी समर्थांनी गजानन महाराजांना अम, पुढचा तपस करण्यासाठी हो. पाठवलं पाठवलं देव मामलेदारांकडे. देव मामलेदारांकडे हां, आणि मग तो तपश्चर्या पूर्ण झाल्यावरती गजानन महाराजांनी शेगाव शेगाव येथे प्रगट झाले ते. प्रकट झाले. हां, तर ह्या बरोबर. तिघांमध्येही कुठे कुठे काही ना काहीतरी कनेक्शन आहे. कनेक्ट आहे. तुम्हाला सांगितलं ना, गुरुतत्व हे एकच आहे. बरोबर. आता जसं स्वामींचं अवतार कार्य जेव्हा संपत आलं, हा, त्याच्या 2 महिन्याआधी गजानन महाराजांनी अवतार कार्य सुरू केलं. सुरू केला. बरोबर. वटवृक्षाखाली स्वामींनी समाधी घेतली बरोबर. आहे ना, जेव्हा त्यांचं अवतार कार्य संपलं, हो. की आता इथपर्यंत मी होतो. बरोबर. आता इथून पुढे अ, गजानन महाराज. करेक्ट. तर म्हणून बरोबर वटवृक्षाखाली त्यांनी समाधी घेतली. हा. वटवृक्षाखालीच महाराज प्रकट झाले. प्रकट झाले. आणि तसाच एक अनुभव साई सच्चरित्रमध्ये सुद्धा आहे, की म्हणजे महाराज स्वामी समर्थांनी अवतार कार्य पूर्ण करायच्या आधी गजानन महाराजांनी स्वतःचं अवतार कार्य सुरू केलं हं. आणि त्याच वेळेला शिर्डीमध्ये साईबाबांचं सुद्धा अवतार कार्य सुरूच होतं. ते सुरू असताना एक दिवस जेव्हा स्वामी समर्थांनी समाधी घेतली, अ, त्यावेळेला एक भक्त साईबाबांकडे आला होता आणि तो म्हणाला, की मी आता जातोय अक्कलकोटला, तुम्ही मला पटकन आशीर्वाद द्या. हं. तर त्यांनी त्या भक्ताला सांगितलं, की "अरे, तू तिथे कशाला जातोस? मी आता इथेच आहे." तर त्याच्यावरनं सुद्धा कदाचित असं दिसतं, की स्वामी समर्थांनी जेव्हा समाधी घेतली, हं. त्याच्यानंतर त्यांची त्यांची जी थोडीशी पॉवर, अंश अंश हं. हा थोडासा शिर्डीमध्ये साईबाबांमध्ये आला आणि थोडासा महाराजांमध्ये महाराजांमध्ये देखील महाराजांमध्ये. आला. असंही कुठे लिहिलेलं आहे का, की ह्या तिघांमधलं नातं हे गुरु शिष्यासारखंच होतं? म्हणजे स्वामी समर्थ गुरु होते आणि त्यांनी अनेक शिष्य घडवले, अनेक अंशावतार घडवले. मग ते गजानन महाराज असो, साईबाबा असो, धनकवडीचे शंकर महाराज असो, जंगली महाराज असो किंवा अजून देखील. बरोबर आहे. नाही, कसं आहे, शेवटी गुरुतत्व जे बोलले मी तुम्हाला, ते गुरुतत्व एकच आहे. हो. त्यांचे अंश प्रत्येक ठिकाणी येतातच. बरोबर. तसंच महाराजांमध्ये आहे. बरोबर. शेवटी आपण महाराजांचा जर का म्हटलं, आपण जर का दत्त संप्रदायाचं किंवा दत्त रूपाचं म्हटलं, तर दत्तामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हो. आहे ना. तर असं म्हटलं जातं, की महेशाचा अवतार म्हणजे शंकराचा अवतार हे महाराज आहेत. हम्म. तिसऱ्या अध्यायात थोडं त्यांनी लिहिलेलं आहे. दासगणूंनी सांगितलंय, हम्म. की शंकराचाच अवतार महाराज आहेत म्हणून. बरोबर. परत दासगणू म्हणलं सुद्धा, हां. की दासगणूंनी गजानन महाराजांबद्दल पण लिहिलं हो, आणि दासगणूंनी साईबाबांबद्दल साईबाबांबद्दल देखील खूप काही सांगितलं. हां, सांगितलं किंवा सांगितलं, लिहिलं. लिहिलं.
आपण आता बोललो की गुरुतत्व हे एकच झालं आणि हो. ही गुरुतत्वाची ही वेगवेगळी रूप. त्याच्यातला एक अनुभव सांगू का हो, सांगा ना, गुरुतत्वाचा? सांगा ना. एक कशी आहेत म्हणून. हं, एक अहमदाबादमध्ये हं. असं ठरलं होतं की एक मंदिर बांधायचं महाराजांचं, गजानन महाराजांचं. गजानन महाराजांचं. हं, तर सगळ्या पण मंदिरामध्ये नुसतं गजानन महाराज नाही, तर स्वामींचं आणि साईबाबांचंही आपण मंदिर म्हणजे तिथे मुख्य देवता ही महाराजांचं ठेवू हं, आणि बाजूला स्वामी आणि साईबाबा असं हं, ठेवायचं, हं, असं त्यांचं ठरलं होतं. तर ठीक आहे, सगळं झालं. मूर्त्या आल्यात. मूर्त्या आल्यानंतर त्यांची मिरवणूक झाली. हं, तिन्ही मूर्त्या आल्या. तिन्ही मूर्त्यांची मिरवणूक झाली. हं. मिरवणूक झाल्यानंतर सगळेजण विचार करत होते, एक काम करूया, की स्वामींची मूर्ती आहे, तर आपण स्वामींची मूर्ती उचलू आणि ती तिथे ठेवूया. स्वामींची मूर्ती आधी 4 जण उचलायला गेले. स्वामींची मूर्ती उचलल्या गेली नाही. मग बाकीचे अजून बरेच जण आले, की कसंही करू आणि ही स्वामींची मूर्ती उचलू. काही केलं ती स्वामीची मूर्तीच उचलल्या जाईना. हं. मग सगळे चिंतेत, की का मूर्ती उचलल्या जात नाही? आपण सगळे अ, पकडतो आहे तरी. मग तिथे एक वृद्ध पुरुष होते. ते म्हणाले, "अरे आपण देऊळ कोणाचं बांधतोय? म्हणजे मुख्य आपण कोणाचं हे करतोय, ठरवलंय?" बरोबर. हं, म्हणे, "महाराजांचं." तर म्हणे, "आधी तुम्ही महाराजांचं तर मूर्ती उचला. हं, ती आधी जागेवर ठेवा. हं. मग स्वामी येतीलच." बरोबर. हं, हं. हं, मग त्यांनी महाराजांची मूर्ती उचलली, ती जागेवर ठेवली हं. आणि त्याच्यानंतर फक्त 4 लोकांच्या हाताने ती स्वामींची स्वामीची मूर्ती मूर्ती सुद्धा उचलल्या गेली. उचलली गेली. म्हणजे स्वामींची सुद्धा इच्छा होती, "अरे बाबा तू त्याचं हे करतोय, तर आधी त्याला तर पूज, प्राधान्य दे. प्राधान्य दे." बरोबर. म्हणजे ज्याच्या आणि तुम्ही बघितलं का गुरु म्हणजे आज मूर्तिरूपाने का होईना जे गुरु आहेत, त्यांच्यामध्ये कधी असा विचार सुद्धा येत नाही, की हा पुढे जातोय का? याचं करता येतंय का? माझं का नाही करत? हा विचार हा फक्त माणसांमध्येच असतो. बरोबर. आणि तेच पुढे मला बोलायचं होतं, की गुरुतत्व हे एकच आहे. हं. ते आपल्याला सदैव आपली साथ देण्यासाठी तुम्ही साधे म्हणालात तसं बरोबर पाठीशीच असतात. असतात. पण जी आपण मंदिरं वेगवेगळी बांधतो ना, त्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपण माणसंच आपल्या प्रकृतीनुसार किंवा आपल्या अ, काय म्हणूयात आपण षड्रिपूंनुसार बरोबर आपण त्या मंदिरांमध्ये कसं पावित्र्यता ठेवू शकतो हे आपणच ठरवत असतो. ठरवत असतो. हे बोलण्याची हे बोलण्याचं कारण असं की शेगाव संस्थान हं, याच्याबद्दल आपण समजा विचार केला हं. आणि कोणीही जे शेगावला गेले असतील, तर तिथे गेल्यावर कायम जे पहिलं दर्शनास येतं ते स्वच्छ मंदिर, स्वच्छ आवार. तिकडचे सेवेकरी खरंच सेवाभाव घेऊन घेऊन मनामध्ये मनात. महाराजांची सेवा बरोबर आहे. करत असतात खरंच आहे. किंवा तिथे पैसे द्या, पैसे द्या अशी म्हणणारी लोकं अजिबात नाही, नसतात अजिबात नाही. किंवा भरपूर कार्य चाललं असतं अन्नदानाचं किंवा काय ते. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सांगते, की बाहेर पण असतात ना जी, बाहेर आपण म्हणतो ना मंदिराच्या आवारातली ठीक आहे, की ती सेवाभावाने करतात. पण बाहेरची जरी मंडळी असली, हो, तरी ही कधीच तुम्हाला पैशाने, की तुम्ही एवढे पैसे द्या, मी तुम्हाला जागा देतो, मी बरोबर. तुम्हाला गेस्ट हाऊस मिळवून देतो. जर का भक्त निवासमध्ये किंवा आनंद विहारमध्ये जागा नसली, हं. तर ते कधीच येत नाही आणि ते कधीच म्हणत नाही तुम्हाला. असं काय वेगळेपण आहे शेगावमध्ये, महारा की महाराजांची महाराजांनी काय म्हणतात महाराजांची भीती आहे का तिथल्या लोकांना? भीती. भीतीच असावी, की हं, नाही जर का मी चुकीचा वागलो, हं, महाराज मला शिक्षा करतील. हं, हं. तुमचा एखादा अनुभव सांगा ना, की शेगावमध्ये घडलेला आणि शेगाव संस्थानाचा अनुभव, की किती त्यांचे आचार, विचार हे सगळे किती छान आहेत. याबद्दलचा एखादा नाही अनुभव आता सांगा. तुम्ही शेगाव मंदिर म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल, हं, नसेल माहीत हं, नाही मला. हं. पण शेगाव म्हणजे ज्यांनी कोणी बघितलं असेल, हो. शेगाव मंदिर आणि बाकीची जी मंदिर आहेत, हं. तुम्हाला त्याच्यातूनच फरक कळेल, की बरोबर. शेगाव म्हणजे शेगावचं मंदिर किंवा शेगाव संस्थान का हं, वेगळं आहे. हं. म्हणजे है ना? शेगावला जाऊन त्याचा अनुभव घेतल्यावरतीच तुम्हाला ते लक्षात आपल्याला येईल. समजेल. आज म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा अगदी बाहेर 45 डिग्री टेम्परेचर आहे हं. आणि जसा तुम्ही मंदिरात प्रवेश करता, तेव्हा तुमचं मन इतकं स्थिर होतं. हो. कारण की सगळीकडे काय पूर्ण काय आपण म्हणू त्याला असा सगळा थंडावा देणारा किंवा एअर कूलिंग सगळं असं सगळं थंड केलेलं आहे केलेलं तिथे. आहे, आणि मी असं की ऐकलं होतं, की प्रत्येक म्हणजे कुठल्याही भक्ताला थोडासा सुद्धा त्रास होऊ नये याची याची काळजी घेतलेली आहे. काळजी घेतलेली आहे.
आणि शेगाव मंदिरामध्ये सुद्धा जे सेवेकरी असतात, त्या सेवेकरी सुद्धा निस्वार्थ भावनेने निस्वार्थपणे. व्हॉलंटिअर हो, ह्या हेतूने तिथे काम करत काम असतात. करतात. आणि हे किती खरं आहे, की तिथे मी ऐकलं होतं, की ते व्हॉलंटिअर्स सगळे त्यांनी स्वतःची नावं नोंदवली नोंदवले. असतात कितीतरी आणि त्यांना म्हणजे महिनोन-महिने हो, थांबून थांबून. मग व्हॉलंटिअरिंग बरोबर आहे. करायला त्यांना बरोबर आहे. बरोबर संधी आहे. दिली जाते. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे ते. हं. कारण काय लगेच तुम्ही बोललात आणि गेलात असं नाही होत. हं, तुम्हाला एखाद वर्ष सुद्धा वाट पाहावी लागते हं. तिथे महाराजांची. आणि कसं असतं माहितीये का, महाराज नेमतात हो. आपण नाही कोणी. आपण नाही ठरवू शकत, की मी बरोबर, काय करावं. हे बरोबर, महाराजांनी ठरवलेलं असतं. बरोबर, कोणाला सेवा करण्यासाठी नेमलेलं असतं. कोणाला अन्नदान करावं याच्यासाठी नेमलेलं असतं. बरोबर, कोणाला प्रचार करण्यासाठी नेमलेलं असतं. बरोबर. तर जर का माझ्या बाबतीत झालं तर महाराजांनी मला प्रचारासाठीच नेमलंय. त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांपर्यंत बोलण्यासाठीच तुम्हाला पाठवलं. माहिती मिळावी. कारण काय ही जी अनुभवाची पुस्तकं आहेत, हो, ही मी याचा प्रचारच करते. आज बरोबर, तुमच्या इनोटॉक्सवर आली. हा बरोबर, सुद्धा महाराजांसाठी प्रचारच आहे. बरोबर. पण एक एक गोष्ट मनामध्ये जी बसली आपल्या ह्या पॉडकास्टद्वारा, आपल्या ह्या एपिसोडद्वारा ती अशी, की शेगाव संस्थानामध्ये इतके भक्तगण येतात. ते भक्तगण आल्यावरती शेगाव संस्थानाला पण कदाचित सोपं होतं, की पैसे जास्तीत जास्त आकारणं, आसपास एक कमर्शियल त्याला टच देणं. टच देणं, भावना देणं. पण ते शेगावमध्ये आपल्याला नाहीये. बिलकुल दिसत नाही, नाही. नाही, नाही. आणि तिथे त्यामुळे एवढा त्यांचा काय म्हणायचं ते एवढं त्यांचं सुद्धा कार्य जरी असेल, तरी त्यांची मेंटॅलिटी किंवा त्यांचा विचार हा महाराजांनी दिलेल्या विचारांना धरूनच असल्यामुळे कदाचित शेगाव अजूनही पवित्र पावित्र्य पवित्र आहे. राहिलेलं आहे. खरंच आहे. आणि कुठेही तुम्हाला असं जाणवणार नाही, की आपण दुसऱ्या मंदिरात गेल्यावर मग तुम्हाला लक्षात येतं, अरे, हं. ह्याच्यापेक्षा शेगाव किती किती चांगलं आहे. पवित्र असं आहे. किती चांगलं आहे. अगदी बरोबर. आज जे महाराजांबद्दल ज्यांनी हा एपिसोड पूर्ण बघितला आणि त्यांना समजा स्वतःच्या घरी अ, महाराजांना आणायचं असेल, तर त्यांनी काय करावं? महाराज येतील की. ते कुठल्या रूपात येतील, कोणत्या ह्यानी येतील, नाही सांगता येणार. एक त्यांना छानसा जर का फोटो आणून, विजय ग्रंथ आणून महाराजांची अरे, पूजा करावी? कधी-कधी तर असंही होतं, की तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा. हं. महाराज तुमच्याकडे आपोआप येतात. मार्ग तेच ठरवतात. मार्ग तेच ठरवतात. कोणाच्या घरी जायचं ते ठरवतात. नाही, तुम्ही इच्छा व्यक्त करा ना, की मला महाराजांचं करायचंय. बरोबर. महाराजांची भक्ती करायची आहे. मला विजय ग्रंथ. अरे, तुम्हाला लक्षात येणार नाही तो विजय ग्रंथ कुठून आला तुमच्याकडे, हे सुद्धा कळणार नाही. तिसऱ्यामार्फत येईल, पण तो विजय ग्रंथ तुमच्यापर्यंत पोहोचेलच. आणि तोच संकेत असतो, तोच की संकेत असतो, महाराज समजा आले की तर त्यांची पूजा करणं आणि भक्ती करणं हो, हाच एक संकेत कधीतरी फोटो पण येतो कदाचित ना असतो. तुमच्याकडे. बरोबर. हं. कोणी तुमचा मित्र असतो, हो. कोणी नातेवाईक असतो, तो बरोबर. तुम्हाला देतो, करेक्ट. की हे घे महाराजांचा फोटो. म्हणजे तुम्ही समजायचं, की महाराजांची इच्छा होती, की माझ्याकडे यायचं. अगदी म्हणून ते बरोबर. तुमच्याकडे आलेत. आरतीताई, तुम्ही इनोटॉक्सवरती आलात आणि गजानन महाराजांबद्दल इतके छान अनुभव आमच्या सगळ्यांशी शेअर केलेत. अजून एक अनुभव सांगू का? हो, सांगा. माझा स्वतःचा. सांगा. म्हणजे महाराज कसे तुमच्या सोबत असतात, हं, याचा अनुभव सांगते. हं, आमच्याकडे दरवर्षी प्रगट दिवस होतो. हं, तर 1 वर्षाच्या प्रगट दिवशीला मी ठरवलं, हं, की नाही आपण आज उपास करावा हं. आणि तो पण निरंकार. निरंकार म्हणजे पाणीसुद्धा पाणीसुद्धा प्यायचं नाही. नाही. हं, म्हटलं महाराज आले, ते जेवायला बसले, तर त्यांच्यासोबतच जेवायचं आपण. हं. आपण तोपर्यंत जेवायचंच नाही. सकाळपासून पारायणं झालीत, संध्याकाळची आरती झाली. आम्ही पालखी काढतो. ती पालखी झाली. प्रसाद सुरू झाला. आरती झाल्या, पालखी आली, आरती झाली आणि महाराजांना प्रसाद दाखवला. प्रसाद झाल्यानंतर अ, आम्ही सगळेजणं जेवायला लागले. प्रसाद घ्यायला लागले. सगळं झालं. म्हणजे संध्याकाळी 7 वाजतापासून सुरू होतं तर रात्री 11 पर्यंत सगळेजण येऊन प्रसाद घेऊन जातात. सगळ्यांनी प्रसाद घेतला. तर शेवटी सगळ्या जणी आल्या. आरतीताई चला म्हणे आपण आता प्रसाद घेऊया. म्हटलं नाही, मला नाही घ्यायचा. जोपर्यंत महाराज येत नाही तोपर्यंत मी नाही जेवणार. येतील म्हणे. म्हटलं नाही, मी कसं हे करू की महाराज विश्वास येऊन ठेवा. गेले हं, आणि जेवून गेले म्हणून. मला कळलं तर पाहिजे, मला दिसलं तर पाहिजे ते.
कसं असतं, जेव्हा तुम्ही चमत्कार किंवा जेव्हा स्वतः डोळ्यांनी पाहता तेव्हा तुमचा विश्वास बसतो, हो. आहे ना, कुठल्या गोष्टीवर. जेव्हा चमत्कार होतो तेव्हा तुमचा विश्वास बसतो. तुमचा प्रकट दिनाचा अनुभव सांगता का? हो, निश्चितच. हं. अ, प्रगट 2019चा प्रगट दिवस असावा, म्हणजे मला लक्षात आहे ते. हं. आमच्याकडे प्रकट दिवस करायचं म्हणजे नेहमी दरवर्षी होतो आणि पालखी होते, सगळंच होतं, प्रसाद होतो. तर त्या वर्षी मी असं ठरवलं होतं, की जोपर्यंत महाराज येत नाही, तोपर्यंत आपण जेवायचं नाही. आपण उपास नाही सोडायचा. मी उपास केला होता निरंकार. आणि उपास करत झाला, सगळं दिवसभर पारायणं झाली, पालखी निघाली, पालखी वापस आली, आरती झाली त्याच्यानंतर महाप्रसाद सुरू झाला. महाप्रसाद सुरू झाला, संध्याकाळी 7 वाजतापासून आमच्याकडे महाप्रसाद सुरू झाला. तो रात्री 11पर्यंत किंवा जोपर्यंत भक्तगण येत राहतात, तोपर्यंत तो महाप्रसाद सुरू असतो. सगळं झाल्यानंतर शेवटी आमच्या तिथल्या दोघी-तिघी म्हणाल्या, की "आरतीताई चला आता आपण प्रसाद घेऊया." म्हटलं, "नाही, थांब, महाराज येतील, ते जेवतील." मला त्यांच्यासोबतच जेवायचं होतं ना. मी ठरवलं होतं, की बरोबर. महाराज तुम्ही जोपर्यंत येत नाही आणि तुम्ही तोपर्यंत मी माझ्यासोबत उपास जेवत नाही, सोडणार तोपर्यंत नाही. मी उपास सोडणार नाही. हं. तर महाराज कसं असतं माहीत नाही. मी थोडंसं मन माझं आहे ना खूप असं हे झालं असं, "अरे यार, महाराज काही आले नाही, आपण कसा उपास सोडायचा?" पण तरी सगळ्या म्हणतात आहे म्हणून मी गेले. महाराजांचं नैवेद्याचं ताट होतं समोर ठेवलेलं, ते घेतलं. म्हटलं आता नैवेद्याचं ताट आहे तेच आपण घेऊया आणि तो सुरू उपास सुरू करूयात. करू, हं. उपास सोडूया. घेऊन मी ती वरती गेले, वरती ताट ठेवलं. मीच एकटी बसले, बाजूला कोणीच नव्हतं. बाजूला एक नुसतं रिकामं ताट होतं. बरं. तर माझ्या इकडनं सगळेच बसले, इकडनं कोणीच नाही. इकडनं फक्त रिकामं ताट. मला पहिला घास घ्यायचा होता, पण डोक्यात तेच, की महाराज आले नाही, महाराजांनी प्रसाद काही घेतला नाही. माझ्यासोबत त्यांना बसायचं होतं, ते काही बसले नाही. रुख सुरूच होती. तेवढ्यात एक लहान मुलगा धावत आला आणि तो जे ताट वाढलेलं होतं, तो त्याच्यावर पडला तर त्याचा हात जो होता, तर प्रगट दिवसाच्या दिवशी बेसन, भाकरी असा तो नैवेद्य, मसाले भात, कढी आणि शिरा असा महाप्रसाद असतो तो. तो त्याचा हात त्या बेसनावर पडला आणि तो पूर्णच त्या ताटावरच आल्यासारखा झाला. सगळे त्याला रागवायला लागले. म्हटलं, "नको रागवू. तो लहान आहे, त्याला काय कळणार?" मी तेव्हा फक्त एवढंच बोलले. हो. शेजारचं जे ताट होतं रिकामं, ते मी घेतलं. जे नैवेद्याचं ताट होतं, ते बाजूला ठेवलं. त्याच्यातला काही जो प्रसाद होता, जो चांगला होता, तो मी माझ्या ताटात वाढला हं. आणि मी उपास सोडला. मला अक्षरशः तेव्हा भरून आलं, महाराज म्हणजे त्या लहान माझी मुलाच्या स्वरूपातच ते स्वरूपातून आले. तुम्ही आलात आणि माझी जी इच्छा होती, की महाराजांनी बाजूला बसून जेवावं, ते प्रसादाचं ताट मी बाजूला ठेवलं हो, महाराजांसाठी. हो. आणि ते त्यांनी घेतलं, बालकाच्या स्वीकार रूपातून केलं. स्वीकार केला. ते म्हणतात ना, सगळे सत्पुरुष म्हणतात तसं, की "तयामनी जसा भाव, तया तसा अनुभव." अनुभव. आणि तसंच झालं. म्हणजे तसंच तुमचं झालं. दिवसभर तुमच्या मनामध्ये जी इच्छा होती, हो, जी तीव्र इच्छा तीव्र. होती, ती इच्छा महाराजांनी पूर्ण केली. म्हणजे तुम्ही निश्चितच. एपिसोड जेव्हा सुरुवातीला आपण बोललो, की हे सगळे सत्पुरुष आपल्या पाठीशी असतात. हो, मनामध्ये एखादा चांगला विचार आणला, की ते तिथे येऊन कदाचित तो सोबत असतेच ती. तो संपूर्ण करतात किंवा संपूर्णत्वाला नेतात नेतात देखील. ते. बरोबर आहे. आरतीताई, आज तुम्ही इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आलात आणि गजानन महाराजांबद्दल वेगवेगळे अनुभव आम्हाला सगळ्यांना सांगितलेत. हं. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला आठवत असेल तर मागच्या एपिसोडमध्ये जसं मी म्हटलं, की आमच्या इनोटॉक्समध्ये आलेला प्रत्येक गेस्ट हा एक दर्शकांसाठी एक मेसेज देतो, जो ते कमेंट सेक्शनमध्ये लिहितात आणि त्यामुळे आम्हाला समजतं, बरोबर आहे. की त्यांनी एपिसोड पूर्णपणे बघितलाय आणि आवडला देखील आहे. तर आजचा मेसेज आपण गणगण गणात बोते असाच देऊयात का? नक्कीच. कारण काय तो बीजमंत्र आहे. तो बीजमंत्र आहे. बीजमंत्र आहे. त्यामुळे गण गण गणात बोते. गणगण गणात बोते हा सिद्ध मंत्र तुम्ही हा एपिसोड पूर्णपणे बघितल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये लिहा, जेणेकरून इनोटॉक्सच्या आमच्या पूर्ण टीमला समजेल की तुम्हाला हा एपिसोड आवडला
आणि आम्हाला नवीन नवीन गेस्ट्स बरोबर नवीन नवीन विषय आणि नवीन नवीन एपिसोड्स तुमच्यासमोर आणण्याचा उत्साह देखील मिळेल. इनोटॉक्सचा हा एपिसोड पूर्णपणे बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.